नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो सफेद तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे सुक्कं, आणि एक चमचा भरून वेलची पावडर घेतलेली आहे। ती मी साखर टाकून वाटून घेतलेली आहे। तर आता हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे, शेंगदाणे आणि खोबरं आणि सफेद तीळ। तर मी खोबरं भाजून घेते। तर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर तीळ भाजून घेते। तीळ सुद्धा चांगले भाजून घ्यायचे खरपूस। बघा तिळाचा आवाज येतोय ना, चांगला तडतड तडतड आवाज यायला लागला ना की गॅस बंद करायचा। तीळ पण आता आपले भाजून झालेली आहे। तर शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घ्यायचं। हे बघा, असं बारीक करून घ्यायचं खोबरं। आणि थोडेसे तीळ पण बारीक करून घ्यायचे। हे बघा, असे बारीक करायचे। हे बघा, मी आता कढई तापायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण आता चमचाभर गावठी तूप टाकायचे। तूप घातल्यामुळे ना कढईमध्ये ना गूळ चिकटणार नाही खाली। आता गूळ वितळून घ्यायचा। गूळ असं म्हणजे सुरीने बारीक करून घ्या किंवा मग किसून घेतलं तरी चालेल। गूळ घेतलेला आहे, तर साधा गूळ घेतला ना तरी चालतो। बघा, गूळ असा वितळलाय ना, तर त्याचा असा पाक करून घ्यायचा। एकदम जास्त पण नाही झालं पाहिजे। असं वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडंसं 1-2 थेंब सोडून बघायचे। गोळी बनते का? हे बघा, आपली अशी गोळी बनतीये। मी आता गॅस बंद करून घेते। त्याच्यामध्ये आता आपण ते तीळ आणि शेंगदाणे खोबरे वाटलेलं मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर टाकायची याच्यामध्ये।
हे असं मिक्स करून घ्यायचे सगळं. हे बघा असं आपलं मिश्रण तयार झाले. आता याचे लाडू वळून घ्यायचे पटापट. मस्त गोल गरगरीत लाडू झालेला आहे. याप्रमाणे आता मी बाकीचे लाडू वळून घेतले. पहा किती मस्त मऊ असे चमकदार लाडू तयार झालेले आहेत आपले. हे बघा अजिबात कडक झालेला नाहीये. एकदम पटकन तुटणारा लाडू आहे असा. हे बघा. तर हे लाडू ना आपण फक्त संक्रांत आल्यावर खातो किंवा बनवतो, पण हे नेहमी आपण बनवून खायला पाहिजे. कारण सफेद तीळ हे आपल्या हाडांसाठी चांगले असतं. कॅल्शियम जास्त असतं सफेद तिळामध्ये. तर आपण हे रोज लाडू बनवून खायला पाहिजे किंवा सफेद तीळ असे खायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली तर जरूर व्हिडिओ पाहून सांगा. मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.